हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे माझा सुट्टीचा दिवस. त्याच्यामुळे खूप जास्त कामं मी स्वतःहून काढत असते. आणि मार्केटमधून आणल्या होत्या भाज्या, मटार आणले होते. अजून जे पालक होते, दुसरे 1-2 भाज्या आणल्या होत्या. त्या सगळ्या मला क्लीन वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या, जेणेकरून ड्युटी दिवशी जेव्हा मी जाईल त्या दिवशी मला सगळं आयतं भेटेल, निसायची गरज नाही पडणार काही. तर म्हणून ते निसलं. त्याच्यानंतर जे फुलं आणले होते ते आणल्या आधी फ्रीजमध्ये ठेवले. त्याच्यामुळे पाण्यामुळे ते फ्रीजमधले जे फुलं होते ते खराब झाले, म्हणजे काळे पडले. तर मला ना ते अजिबात आवडलं नाही. पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी फुलं आणेल तेव्हा सगळ्यात आधी आणल्या बॉटल्समध्ये ठेवून देईल, जेणेकरून फुलं काळे पडणार नाहीत. आणि आजचा सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे जे कपड्याच्या घड्या वगैरे करायच्या होत्या आणि अजून पण कामं होते. जेवण वगैरे चांगलं काहीतरी आज आवडीचं बनवायचं होतं. त्या सगळ्या गोष्टी मी आज करणार होती. आणि किती 3 ते 4 दिवसातून एकदा मी कपडे जे असतात, म्हणजे पायपुसणे असू दे किंवा आपले जे पडदे असतात घराचे आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा उशा असतात, ते मी 3 दिवसात धुवून टाकते. आणि आता अशी पण मशीन आणली कपड्याची, कपडे धुण्याची. त्याच्यामुळे सगळे मी आता मशीनमध्ये कपडे धुते. त्याच्यामुळे मला इतका त्रास होत नाही काम करायचा. कारण ड्युटीवरून आल्यानंतर कपडे धुणं हे मला खूप कंटाळवाणं वाटायचं. पण मी बोलायची कशाला उगाच मशीन घ्यायची, त्या नादात मी स्वतःच कपडे धुवायची. पण आता मशीन आणल्यामुळे सगळे कामं मला खूप हलके वाटतात. आणि मी ना जेव्हा ड्युटीला जाते तेव्हा कपड्याच्या घड्या आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून होत नाही. म्हणून जेव्हा सुट्टी असते त्या दिवशी मी सगळे व्यवस्थित करून ठेवत असते. सगळे कपाट वगैरे असते ते पण मी सगळं बरोबर लावून ठेवते. आणि सुट्टीच्या दिवशी जेवढे पण कामं असतात, हलकी फुलकी म्हणा किंवा अजून पण काही मार्केटमधले, त्या सगळे कामं करून ठेवत असते. तर असा होता माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. बाय बाय.